नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण वजन कमी करण्यासंदर्भात आज एक नवीन माहिती बघणार आहोत। ती म्हणजे की वजन आणि त्याचबरोबर साखर लेवल जी असते, म्हणजे की जी शरीरातील साखरेचं आणि कोलेस्ट्रॉलची लेवल कशी कमी राहील आणि किती प्रमाणात राहील या संदर्भात आजची माहिती आहे। तर मंडळी, वाढत्या वजनामुळे हैराण असाल तर पुढे काही गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत त्या नक्की ऐका। काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असायला हवेत। हे पदार्थ केवळ वजन कमी करण्यासाठीच फायदेशीर ठरतात असं नाही, तर रक्तातील वाढलेली साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची मदत होते। त्यापैकी पहिला पदार्थ आहे म्हणजे पालक। मंडळी, विटामिन्स, मिनरल्स आणि अँटी ॲसिड्स आणि लोह भरपूर प्रमाणात असणारा पालक तुमच्या आहारात असायलाच हवा आहे। शिवाय पालकामध्ये फायबर आणि पाण्याचा अंशही जास्त प्रमाणात असतो। याचा उपयोग वेट लॉससाठी निश्चितच होतो। दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे बदाम। मंडळी, बदाममध्ये असणारे मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे। तसेच त्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबरही चांगल्या प्रमाणात असतात, ते मधुमेहासाठी फायदेशीर ठरतात। मुगाच्या डाळीमध्ये प्रोटीन्स, फायबर चांगल्या प्रमाणात असतात। तसेच मूग व मुगाच्या डाळीचा ग्लायकोजेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहासाठी ती फायदेशीर ठरते। नंतर आहे ओट्स। मंडळी, ओट्समध्ये खनिज, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॉपर, लोह आणि झिंक चांगल्या प्रमाणात असतात। त्यामुळे वजन कमी करणारे लोक मधुमेह यांना ओट्स खाण्याचा सल्ला दिला जातो। या लोकांनी नाश्त्यामध्ये ओट्स घेणे जास्त चांगले। हार्ट पेशंट, मधुमेह आणि वजन कमी करणारे लोक या सगळ्यांसाठीच अतिशय उपयुक्त ठरणारा आणखीन एक पदार्थ म्हणजे नाचणी। मंडळी, नाचणीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर चांगल्या प्रमाणात असतं। शिवाय डायक्लोराइड्स आणि बॅड कोलेस्ट्रॉल तसेच वाढलेले रक्तदाब कमी करण्यासाठी नाचणी उपयुक्त ठरते। नंतर आहे मंडळी फायबर। मंडळी, फायबर चांगल्या प्रमाणात असल्याने वजन कमी करण्याच्या मंडळीसाठी नाचणी ही फायदेशीर ठरते। तर मंडळी, हे होते वजन कमी करण्यासंदर्भात आणि त्याचबरोबर रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहण्यासाठीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे। धन्यवाद।